केतन अग्रवाल याच्या खुनामध्ये आणखी एकाचा समावेश आहे का याबाबत युक्तिवाद करण्यात आला होता आणि या संदर्भातला जो रिमांड रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात आला होता तर यामध्ये आणखी एक महत्त्वाची आता माहिती समोर आलेली आहे। या सगळ्याबाबतचा जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा आणखी एका आता व्यक्तीचा यामध्ये समावेश असल्याचं समोर येतंय की काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण की चेतन चौधरी याचा एक वर्गमित्र आहे जो ज्याला या सगळ्याबाबतची माहिती होती। जेव्हा हा सगळा हत्येचा खुनाचा कट रचण्यात आला तेव्हा चेतन चौधरी याचा वर्गमित्र असणारा एक मुलगा याला सुद्धा याबाबतची माहिती होती। जेव्हा या सगळ्याचं प्लॅनिंग केलं जात होतं तेव्हा याला सुद्धा या कटामध्ये सामील केलं जात होतं। यावेळी केतन आणि सिया यांनी जेव्हा हा प्लॅन केला तर तेव्हा तू सुद्धा आमच्यासोबत लोहगडावर चल अशी मागणी यांच्याकडून या मित्राला करण्यात आलेली होती। मात्र याने येण्यास नकार दिला आणि यासोबतच अशा प्रकारे खून करू नका, खून करण्याचा पर्याय नाहीये, या व्यतिरिक्त सुद्धा पर्याय आहेत असं या मित्राने त्यांना सांगितलं होतं अशी माहिती आता समोर येतेय। हा जो मित्र आहे तर त्याचं नाव सध्या गोपनीय ठेवण्यात आलेलं आहे। जो रिमांड रिपोर्ट सादर करण्यात आला होता यामध्ये 11वा एक महत्त्वाचा मुद्दा होता पोलिसांचा। यामध्ये पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं की आणखी यामध्ये कोणाचा समावेश आहे का याबाबतचा तपास करायचा आहे, त्यामुळे पोलीस कोठडी आणखी वाढवून हवी आहे। त्यामुळे 3 जुलै म्हणजे आजपर्यंतची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आलेली होती आणि त्यानंतरच जेव्हा चौकशी केली जात होती तेव्हा या चेतनच्या एका मित्राचा सुद्धा आता समावेश समोर आलेला आहे। या मित्राला सुद्धा पोलिसांनी चौकशीसाठी बोलवून घेतलेलं होतं आणि चौकशी दरम्यान आता ही सगळी माहिती समोर येतेय। हा जो मित्र आहे तर तो बाणेर बालेवाडी परिसरामध्ये असणाऱ्या एका IT कंपनीमध्ये नामांकित IT कंपनीमध्ये काम करत असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि हा सगळा कट जेव्हा रचला गेला तेव्हा 18 तारखेला लोहगडावर त्याला सुद्धा बोलवलं होतं। मात्र त्याने त्या दिवशी त्याचा फोन बंद करून ठेवला आणि तो तिथे गेला नाही। मात्र जेव्हा केतन आणि सियाने हे सगळं घटना केली, हे प्रकरण घडवून आणलं आणि त्यानंतर ते थेट त्या मित्राला भेटायला गेले होते अशी सुद्धा माहिती मिळतेय। त्यामुळे चेतन याने या मित्राला समावेश करून घेण्याचा प्रयत्न केला होता। तर याच्या तपासात आता आणखी समोर नेमकं काय येतंय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पोलिसांनी याची मोठी चौकशी केलेली आहे आणि बऱ्याच महत्त्वाची माहिती जी आहे तर ती यामधून आता समोर येण्याची शक्यता आहे। याचं नाव सध्या गोपनीय ठेवण्यात आलेलं आहे। या सगळ्या घटनेमध्ये आणखी कोणाकोणाचा समावेश आहे का यासाठी चेतन आणि सिया या दोघांच्याही मित्रांची आणि मैत्रिणींची चौकशी केली जात होती आणि यामध्येच हे सगळं आता समोर आलेलं आहे। खरं तर या सगळ्याबाबत ह्या मित्राने जर पोलिसांना माहिती दिली असती तर कुठेतरी हे प्रकरण खरं तर घडण्यापासून रोखता आलं असतं असं सुद्धा बोललं जात आहे। मात्र आतापर्यंत यावर कुठलाही हा जो मित्र आहे यावर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। सुरुवातीला त्याची चौकशी केली जाते आणि चौकशी अंती जर काही आढळून आलं तर त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो। मात्र सध्या तरी त्याला